अरबी समुद्र, 8 जून 2016, संध्याकाळचे 5:55. आज दिवसभर पावसानं उसंत घेतली होती. काल रात्रभर मनमुराद बरसल्यानं तोही थकला असावा. आभाळात कुठे कुठे काळे ढग दिसत होते. पूर्वेकडे थोडे जास्तच होते. त्यामुळेच कदाचित वातावरणात एक प्रकारची रुक्षता होती. उन्हाळ्यात एक वेळ ऊन नसेल तर काही वाटत नाही. हिवाळ्यात थंडी नसेल तरीही काही फरक पडत नाही. पण जर पावसाळ्यात पाऊस नसेल तर मात्र उदास वाटू लागतं. पश्चिमेला सूर्य मावळत होता. दिवसभर चालून चालून तोही थकला होता. त्याला आता त्याच्या घराची ओढ लागली होती. भराभर पावलं उचलत सूर्य क्षितिज जवळ करत होता. मुंबईचं क्षितिज गवसत नव्हतं. कुठं उतरायचं हे त्यालाच कळत नव्हतं. त्याची गती वाढत होती. सूर्याची किरणं धापा टाकत सूर्यामागे धावत होती. आपल्या पित्याची गती धरताना त्यांच्या नाकी नऊ येत होते. पश्चिमेकडचं आभाळ लालबुंद झालं होतं. ढगांच्या तांबूस पिवळ्या कडा प्रखर दिसत होत्या. किनाऱ्यावरील इमारतींच्या सावल्या समुद्राच्या पाण्यात प्रतिबिंबित झाल्या होत्या. बघता बघता सावल्यांचा आकार वाढत होता. जसजसा सूर्य मावळतीला जाऊ लागला तसतसे सावल्यांनी आपलं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. सूर्याच्या मावळण्यानं आणि सावल्यांच्या आगमनानं समुद्र नाराज होत होता. त्याच्या लाटांनी सावल्या पुसून टाकायचा केविलवाणा प्रयत्न करत होता. हळूहळू सूर्य क्षितिजा पार गेला. त्याची किरणंही हळूहळू विसावली. प्रकाशाचं राज्य संपून अंधाराचं साम्राज्य आलं. पूर्वेकडच्या ढगांनी मुसंडी मारून उरला सुरला उजेड गिळंकृत करायला सुरुवात केली. बघता बघता आभाळ एक झालं. मुंबईला पुन्हा एकदा भिजवण्यासाठी तयार झालं. ढगांचा हा अकराळ विक्राळ अवतार पाहून समुद्रानं मान टाकली. समुद्राच्या पृष्ठभागावरून हेलकावत चांदणी पुढे सरकत होती. त्याच वेगानं मुंबई मागे मागे जात होती. मुंबई शहर मर्क्युरी दिव्यांच्या उजेडानं उजळून निघालं होतं. असंख्य दिवे अंधाराच्या साम्राज्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले होते. दूरवर 2 उंच टॉवर्स दिव्यांनी लखलखताना दिसत होते. संध्याकाळ संपून रात्र होऊ लागली तरी समुद्र पक्षी सीगल बर्ड्स मात्र बोटीच्या अवतीभोवती फिरत होते. मुंबईकरांसारखाच त्यांनाही दिवस आणि रात्रीत विशेष फरक जाणवत नसावा. बोटीच्या इंजिनाची घरघर एका लयीत होत होती. त्या आवाजाला प्रत्युत्तर म्हणून बोटीच्या खालून पाण्याचा आवाज येत होता. दूरवरून एखाद्या मोठ्या जहाजाच्या भोंग्याचा आवाज अधूनमधून येत होता. बाकी सगळं शांत शांत होतं. एखादी तुटलेली चांदणी अमर्याद अशा आकाशातून सरळ रेषेत पुढे पुढे सरकावी तशी सुलेमानची ही छोटीशी चांदणी अथांग समुद्रात पुढे जात होती. तिचा इवलासा प्रकाश झोत बोटीच्या पुढे पुढे चालत होता. काही काळासाठी ती अख्ख्या दुनियेपासून विलग झाली होती. कोणीही कधीही न अनुभवलेल्या प्रवासाला ती निघाली होती. फेरीच्या डेकवर लोखंडी रेलिंगला खेटून रविकुमार उभा होता. 2 हात आडव्या रेलिंगवर ठेवून समुद्राकडे पाहत होता. अंधारात क्षितिज शोधत त्याची नजर एकटक दूरवर जात होती. अंधारात क्षितिज कसं सापडणार? डाव्या हाताच्या 2 बोटात शिलगावलेली सिगारेट जळत होती. बोट हेलकावत पुढे सरकत होती. वेगवान वाऱ्याच्या झोतानं सिगारेट थोडी अधिक वेगानं जळत होती. दूरवरून धावत येणाऱ्या छोट्या मोठ्या लाटा बोटीला खेटत होत्या आणि मोठा आवाज करून फुटत होत्या. नवीन लाटा तयार होत होत्या, आणखी दूर जात होत्या. एका लाटेनंतर दुसरी लाट, दुसरी नंतर तिसरी, न संपणाऱ्या लाटा. जसजसे आभाळात काळे ढग जमा होऊ लागले, समुद्रात लाटांवर लाटा धावू लागल्या, तसतसे रवीच्या डोक्यात विचारांचे ढग दाटू लागले. तो लाटांच्या गर्तेत अडकू लागला. भावनांच्या गर्दीत हरवून जाऊ लागला. एका विचारानंतर दुसरा विचार. कोणता विचार कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हे त्यालाही कळत नव्हतं. अथांग समुद्र, तेवढीच अथांग मुंबई. दाटलेलं आभाळ, फुटलेल्या लाटा, हेलकावणारी बोट, हे सारं फक्त दिसायला होतं. रवी तिथं नव्हताच. तो कुठेतरी हरवला होता. निसर्ग
माणसाला विचार करायला भाग पाडतो. मी का उतरलो या खेळामध्ये? कोणी सांगितला होता एवढा प्रपंच करायला? आणि जाणार तरी कुठे? नागपूरवरूनच जर निघालो नसतो तर किती बरं झालं असतं. हे जर तर आपल्या हातात कुठे असतात. पण चांगलं सुरू होतं. आपण भलं, आपलं काम भलं. जे काही करत होतो तेही काही वाईट नव्हतं. आयुष्यात थकलेले, निराश झालेले लोक यायचे. दुसऱ्याच्या दुःखात स्वतःचं सुख शोधत जीवन सुरू होतं. दवाखाना ठीकठाक सुरू होता. प्रॅक्टिस मनासारखी होती. दवाखान्यात येणारे लोक वेडे असायचे, पण खऱ्या अर्थानं इतरांपेक्षा तेच शहाणे असायचे. खरं तर शहाणा कोण आणि वेडा कोण हे कोण ठरवणार काय माहीत. आपण सुद्धा कुणाच्या तरी लेखी वेडे असू. पण दिवस चांगला जायचा. आठवड्यातून 2 वेळा नाईट ड्युटी होती. नेहमीसारखं सगळं छान सुरू होतं. सगळं काही तेच होतं, पण काही वाईट नव्हतं. लाईफ बऱ्यापैकी कटत होती. आयुष्यात काही नवीन नव्हतं, पण जे होतं ते सुरक्षित होतं. छान वाटायचं. चांगलं काम होतं. नवीन पेशंट यायचे. प्रत्येक पेशंटच्या वेगळ्या तऱ्हा. त्यांचं काउन्सेलिंग. मजा यायची. आठवड्यातून एखादा थिएटरला जाऊन पिक्चर पाहणं, कधीतरी 5 स्टार मध्ये जाणं, दर शनिवारी रात्रभर पार्टी, लॉंग ड्राईव्हला जाणं, मोकळ्या वेळात पुस्तकं वाचणं, सगळं काही मस्त सुरू होतं. कधी कधी वाटायचं एकटं. कारण नसतानाही थकवा यायचा. एकटेपणा खायला उठायचा. डिप्रेशनही यायचं. कधी तर कारण नसतानाही कोणाचा तरी द्वेष वाटायचा. कधी कधी अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री व्हायची, पण ती तात्पुरती असायची. नवी सकाळ सुरू झाली की सारं नव्यानं व्हायचं. कालचा दिवस विसरून जायचा आणि आजचा दिवस पुरेपूर अनुभवायचा. जे होतं ते सर्व काही सुंदर होतं. कुठून ते कॉन्फरन्सचं आमंत्रण आलं आणि या भोवऱ्यात अडकत गेलो. आणखी अडकत जातोय. बरं, हा भोवरा तरी किती विचित्र. जसजसं यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा तसतसा आणखी आत ओढला जातोय. कितीही डोळे फाडून पाहिलं तरी तळ दिसूच नये आणि बाहेरही येता येऊ नये. ज्या जगाबद्दल परवापर्यंत अगदी अक्षर सुद्धा माहीत नव्हतं, त्याच जगाचा आज पूर्ण भाग बनून जावं. एवढं गुंतून जावं की त्याच्याशिवाय या क्षणी काहीच अस्तित्व नसावं. उभ्या आयुष्यात ज्या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नाही, त्या गोष्टी अशा एकदम अचानकपणे घडाव्यात, अगदी श्वास घ्यायलाही उसंत मिळू नये. बरं, मी एकटाच असतो तर गोष्ट वेगळी होती. ज्या क्षणी नाहीच काही सहन होणार, त्या क्षणी सर्व सोडून धावत जाऊन कायमचा कुठेतरी गायब झालो असतो. दुनिया काही छोटी नाही. कुठेच काही नाही सापडलं तर काशी आणि हिमालय आहेतच राखीव. पण ज्यांची माझ्यासोबत फरफट होतेय त्यांचं काय? त्यांची काय चूक त्यात? तसं म्हणायला चूक माझी तरी कुठे आहे? मलाच माहित नाही काय बरोबर आणि काय चूक. आणि यात कोणाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदार कोण? मी स्वतःला कधी माफ करेन का? छे, सोबत कोणीही नसायला पाहिजे होतं. मी एकटाच चाललो असतो. पण मीच का? माझा तरी एवढा काय संबंध या घटनांशी? बाकीच्या शिलेदारांचे असतील ना वंशज, त्यांनी नको का काही करायला? आणि तो खजिना खरोखरच असेल का अस्तित्वात? की उगाच एखाद्या मृगजळ पाठीमागे धावत राहायचं? आपण ऊर फुटेपर्यंत धावायचं आणि तेवढ्याच वेगानं खजिना पुढे जाऊन थांबायचा. एवढं करूनही हाती काहीच नाही लागलं तर? संपलेल्या सिगारेटच्या शेवटच्या थोटकाचा ओठांना चटका बसताच तो भानावर आला. ओठांवर जीभ फिरवत त्यानं थोटूक पाण्यावर उडवलं. एका क्षणासाठी त्याला वाटलं की ही बोट अशीच परत वळवावी आणि जावं पोलिसांच्या ताब्यात. मग जे होईल ते पाहता येईल. एक भलं मोठं कार्गो जहाज दूरवरून जात होतं. त्यानं निर्माण केलेल्या लाटांनी चांदणी जागेवरच डुलत होती. जहाज गेल्याची निशाणी पाण्यावर उमटली होती. रवीनं दुसरी सिगारेट शिलगावली.
दूर जाणाऱ्या त्या जहाजाकडे पाहत पुन्हा नकळत तो विचारात गुरफटला. मनात आलेला शेवटचा विचार काय होता ध्यानात येत नव्हतं. विचारांची माळ कुठे तुटली हे आठवण्याचा तो प्रयत्न करू लागला. खूप विचार करूनही तुटलेला विचार हाती लागत नव्हता, माळ सांधत नव्हती. काय फरक पडतो कोणताही विचार असला तरी. माझ्या विचार करण्यानं नाही बोट दिशा बदलणार आहे, ना या लाटा थांबणार आहेत. आणि विचाराच्या लाटांना तरी कोण थांबवणार. समजा तो खजिना सापडलाच तरी असा काय विशेष फरक पडणार आहे. ज्यासाठी आजवर शेकडो लोकांचा जीव गेला, कित्येकांची घरदारं संपली, लोक मेले, बर्बाद झाले, तो खजिना शोधून तरी काय घडणार आहे. समजा खजिना उघडण्याची वेळ अजून आलीच नसली तर. आजवर ज्यांनी कोणी प्रयत्न केले होते त्यांनाही वाटलंच असेल की खजिन्याची वेळ आली आहे. संपलेच ना ते. आपलंही असंच झालं तर. बरं, ही वेळ ठरवणारा कोण. खजिना थोडाच वेळ ठरवू शकतो. आनंद एकाच गोष्टीचा आहे की मी छत्रपतींच्या कामाचा एक भाग आहे. छत्रपतींचं नाव ओठावर येताच त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. राजांनी सोपवलेली जबाबदारी थोडीफार का होईना आपल्या खांद्यावर आहे, हीच गोष्ट पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी आता मात्र वाटू लागलंय की त्या जन्मात महाराजांची एखादी मोहीम माझ्याकडून अर्धी राहिली असावी, म्हणून कदाचित आता ही जबाबदारी अंगावर आली आहे. पण माझ्याच्यानं ती पेलवेल का, की अर्ध्यातच कुठेतरी कोलमडून पडेल. रामचंद्रनसारखा शत्रू पाठीवर आहे, त्याच्या पुढे माझी ताकद काहीच नाही. तो निर्दयी आहे, घातकी आहे, हुशार आहे. तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याच्या ताकदीपुढे आपली ही मोहीम कशी पूर्ण होणार. पोलिसही मागावर असणार. ज्योतीनं तिचं काम पूर्ण केलं असेल की नाही. बरं, तिच्या बोलण्यावर पोलीस विश्वास ठेवतील का. आणि जरी ठेवलाच विश्वास तरी मला थोडंच सोडणार आहेत ते. त्यांच्या लेखी मी अजूनही गुन्हेगार आहे. ते त्यांचं काम करणारच. आणि ज्यांच्याकडे मोठ्या आशेनं निघालोय ते शिवचरित्रकार सूर्यकांतराव मोरे यांची भेट होईल का. ते खरंच मदत करतील का. अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा त्यांचं नाव आहे. आभाळा एवढं हे व्यक्तिमत्व केवळ माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मला साथ देईल का. आणि समजा त्यांना समजलं की आमच्यावर गुन्हे नोंदलेले आहेत आणि इथं निराशा झाली तर पुढं काय. जाऊ दे, आत्तापर्यंत एवढा विचार कुठं केला होता, तरी पोचलोच ना इथवर. इथून पुढेही निघेलच काहीतरी मार्ग. मनाला काही कामच नसतं, उगा संधी मिळाली की कुठंही भरकटत राहतं. थंडगार हवा सुटली होती. बोचऱ्या थंडीनं अंगावर काटा उभा राहत होता. मृग नक्षत्रातली हवा काही वेगळीच असते. हवा हवासा एक सुगंध या हवेत असतो. या नक्षत्रातील वाऱ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या वाऱ्याला एक प्रकारची चव सुद्धा असते. ज्याला वारा पिण्याची सवय असते तोच त्या चवीचा अनुभव घेऊ शकतो. वाऱ्याचा अनुभव घेत नकळत रविकुमार विचारांच्या माळा गुंफत होता. आज या क्षणी आजोबा माझ्यासोबत असायला पाहिजे होते. सगळं सोडून देऊन सारं विसरून त्यांना घट्ट मिठी मारली असती आणि त्यांनीही डोक्यावर हात फिरवून एक शब्दही न बोलता मला मिठीत घेतलं असतं. मस्तकावरून फिरणारा त्यांचा आश्वासक हात लाख मोलाचा आधार देऊन गेला असता. कसलाही प्रश्न नाही, कसलंही उत्तर नाही, कोणतीही शंका नाही, कोणताही शब्द नाही. केवळ एक मायेचा स्पर्श असावा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असावीच जिच्या नुसत्या विचारानंही मनाला समाधान वाटावं. आयुष्यात कसलाही प्रसंग आला तरी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसढसा रडता यावं. जे पाहिजे ते तिला बिनधास्त मागता यावं आणि तिनंही कसलाच विचार न करता द्यावं. दुःखाच्या प्रसंगी रडण्यासाठी खांदा देणाऱ्यानं सुखात असताना कडकडून मिठीत घ्यावं अशी एक तरी व्यक्ती असली पाहिजे.
आज आजोबा माझ्या सोबत नाहीत. शेवटचं भेटताही आलं नव्हतं त्यांना. मनमोकळं रडताही येत नाही. दुर्दैव म्हणतात ते याहून वेगळं काय असावं. पण आजोबांनी मला खजिन्याबद्दल कधीच काही का सांगितलं नाही? कधी अप्रत्यक्षपणे जाणीव सुद्धा करून दिली नाही. कदाचित ते माझ्या समजूतदार होण्याची वाट पाहत असतील. त्यावेळेस जर त्यांनी मला सांगितलं असतं तरी मी कदाचित विश्वास ठेवला नसता. मला त्याचं महत्वही कळलं नसतं. आज मी जेव्हा प्रत्यक्ष काही गोष्टी अनुभवल्यात तेव्हा कुठे मी खजिन्याला सिरियसली घेतलं. आणि ते न्यायाधीश, मला अजूनही समजलेलं नाही की न्यायाधीश चांगले होते की वाईट. ते नसते तर मी आज इथे नसतोच. या साऱ्या खेळाची सुरुवात त्यांनीच तर केली आहे. कोण होते ते आणि त्यांचा आणि माझा काय संबंध? त्यांनी जाणून बुजून ओढलं मला यात आणि ते गेले. रिले बॅटन माझ्या हाती सोपवून गेले. पण ते एकटे थोडेच गेलेत. आत्तापर्यंत प्रोफेसर नागनाथ स्वामी, माझे आजोबा, प्रशिक यांची प्रतिपदा, कितीतरी लोक गेलेत कायमचे. असले खेळ का बरं खेळत असतील लोक? संपत्तीसाठी एखाद्या जिवंत व्यक्तीला संपवणं किती भयंकर प्रकार आहे. राज्यपालासारखे हापापलेले आणि महत्वाकांक्षी लोक कुणाला सोबत नेतील याचा नेम नाही. डेकवर बांधून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्चीत रवी पाय लांब करून बसला होता. उजव्या पायावर डावा पाय ठेवून त्यानं हाताची घडी घातली होती. त्याच्या नकळत डाव्या पायानं ताल धरला. त्याचे विचार आता कसेही वाहत होते. दोन विचारांमध्ये कसलाही संबंध राहत नव्हता. विचारांची केवळ एक माळ न राहता विचारांचे धागे बनले होते. ते असंख्य धागे तो कसेही विणत होता. कोणताही विचार कुठेही जोडत होता. त्याच्याही नकळत विचारांचं मखमली वस्त्र जुळून येत होतं. मी हाताची घडी घालून का बरं बसलो असेन? हात मोकळे ठेवण्यापेक्षा हातांची घडी घातली की बरं वाटतं, सुरक्षित वाटतं. लहानपणी जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा कधीही कशाचीही भीती वाटली तरी आजोबांच्या पायाला हातांचा घट्ट विळखा घालायचो किंवा त्यांच्या गळ्याभोवती हात अडकवायचो. खूप सुरक्षित वाटायचं तेव्हा. जगातील कोणत्याही अडचणींवर मात करण्याची ताकद या विळख्यामध्ये आहे असं वाटायचं. जसजसा मोठा होत गेलो तसतसा आधारासाठी, सुरक्षिततेसाठी अशी घट्ट मिठी मारण्याचं प्रमाण कमी होत गेलं. आता तर ते कधीच शक्य नाही. पण लागलेली सवय मात्र सुटली नाही. जेव्हा केव्हा असुरक्षित वाटतं, संकुचित वाटतं तेव्हा नकळत ही हातांची घडी बसते. कदाचित ही स्वतःहून स्वतःलाच मारलेली मिठी असेल. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत ही हाताची घडी अशीच राहील. पण जसजसं वय वाढत जाईल तसतशी ही हाताची घडी सुटत जाईल आणि नकळत तेच हात पाठीमागे बांधले जातील. म्हाताऱ्या माणसांना हातांची घडी घालून उभं राहिलेलं मी खूप कमी वेळा पाहिलंय. जेव्हा म्हातारपणात कधी असुरक्षित, संकुचित वाटेल, कधी विचारांची जागा चिंता घेईल तेव्हा पाठीमागे एका हाताचं मनगट दुसऱ्या हातात घेऊन येरझारा सुरू होतील. तीही अशीच स्वतःला मारलेली मिठी असेल. किती विचित्र गोष्ट आहे ना. माणूस तोच आहे, हातही तेच आहेत, परिस्थिती सुद्धा तशीच आहे. पण मिठी मारण्याची जागा मात्र वेगळी आहे. पण मी का बसलोय हाताची घडी घालून? मला कशाची भीती वाटतेय? कसली असुरक्षितता वाटतेय? रवी पुन्हा उभा राहिला, हाताची घडी घातलेल्या अवस्थेत लोखंडी रेलिंगला टेकून. डोक्यात विचारचक्र सुरूच होतं. मी जे करतोय ते बरोबर करतोय का? खरं तर बरोबर किंवा चूक कळूनही काही फायदाच नाही. ते ठरवण्याचा अधिकारही राहिला नाही किंवा आता ती वेळही नाही. पण यातून असं काय निष्पन्न होईल जे शाश्वत असेल?
एवढ्या मोठ्या विजयनगरचं अस्तित्व लयाला गेलं. तिथल्या राजसिंहासनावर कित्येक राजे बसून गेलेत. आज त्यांची नावं किती जणांना आठवत असतील. दिल्लीच्या तख्तावर कित्येक शहेनशाह होऊन गेले, त्यांचं नाव आज कोणी घेतं का? जगावर राज्य करण्याच्या आशेनं कित्येकांनी तलवारी परजल्या, पण आज आहेत का कुणाच्या ध्यानीमनी तरी ते? छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर आज असा कोणता राजा आहे ज्याचं नाव रोज घेतलं जातं? यात मी कुठे आहे? एवढे मोठमोठे लोक होऊन गेलेत, त्यांना कायमचं काही करता आलं नाही, मग मी तरी असं वेगळं काय करणार आहे? महाराजांचं कार्य कितीतरी मोठं, त्या मानानं मी शून्य आहे. माझं नाव किती दिवस राहील? कदाचित ते माझ्या मरणासोबतच संपून जाईल कायमचं. काय आहे मग इथे? काहीच तर नाही. आणि जर शाश्वत असं काहीच नाही, तर मग हे सगळं करायचं कशासाठी? का करायची धावाधाव? तसंही हे सगळं संपणारच आहे, मग कशासाठी नुसती सावरासावर? माणसाचं आयुष्य डोंगरासारखं असायला हवं होतं, एकदम स्थिर, चिरंजीवी, शाश्वत. काहीही झालं तरी कायम पण टिकून राहणार. पण त्याच डोंगराच्या पायथ्याला उमललेलं रानफूल, त्याचं काय? काही तास, काही घटका, एवढं कमी त्याचं आयुष्य. स्थिरतेचा काळ तर खूपच थोडा. मग त्याच्याकडे शाश्वत असं काही नसताना त्याचं सौंदर्य डोंगरापेक्षा जास्त का? काही क्षणानंतर सगळं संपणारे, ही भीती त्या फुलाला का वाटत नसावी? कदाचित तेच त्याच्या सुंदरतेचं रहस्य असावं. मग आपण डोंगरासारखं कायमचं स्थिर होण्याच्या मागे का लागलो आहोत? कायमपण, स्थिरता, चिरंजीवित्व हा कदाचित डोंगराला मिळालेला शाप असेल. हातावर पडलेल्या चुकार थेंबानं रवीची तंद्री भंगली. त्यानं आभाळाकडे पाहिलं. ढग दाटून आले होते. का कुणास ठाऊक, पण त्या ढग दाटलेल्या आभाळाकडे पाहताना त्याचा जीव कासावीस होऊ लागला. माझ्यासारखंच प्रत्येकाला वाटत असेल का, की मीच उगाच अघोरी विचार करतोय? मला जे प्रश्न पडतायत तसे प्रत्येकालाच पडत असतील का? प्रत्येकजण विचार करत असेलच की, पण नुसते प्रश्न पडून काय उपयोग? त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न किती जण करतात? जसे प्रश्न पडतात तसा प्रत्येकालाच झालेल्या गोष्टीचा पश्चात्तापही होत असेल का? ते जर खरं असेल तर मग मला तो पश्चात्ताप प्रशिकच्या डोळ्यात का दिसला नाही? प्रशिकची आठवण येताच रवीनं नकळत राजभवनाच्या दिशेनं नजर टाकली. राजभवनच काय, मुंबई सुद्धा नजरेच्या टप्प्याच्या खूप खूप दूर गेली होती. प्रशिकचा चेहरा मात्र रवीच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. कोण होते प्रशिक? का आली ही व्यक्ती माझ्या आयुष्यात? नाही, खरं तर मीच गेलो त्यांच्या आयुष्यात. पहिल्या भेटीत त्यांनी झिडकारलं होतं. ते परत खाली आलेच नसते तर आज जिवंत असते ते. छे, खरं तर मीच मारलं त्यांना. आता खजिना मिळाला काय अन नाही मिळाला काय, प्रशिकला त्यानं काहीच फरक पडणार नाही. ते तर गेलेच ना. त्यांचं नावही कुणी घेणार नाही. पण त्यांनीही असा माझ्यासारखाच विचार केला असता तर? नावासाठी जगण्यात काय मजा आहे? नावात काय आहे हे वाक्य लिहिणारा शेक्सपियर सुद्धा त्याच्या वाक्याखाली स्वतःचं नाव टाकतो. सगळेच सारखे. पण प्रशिक तसे नव्हते. खूप मोठ्या मनाचे असावेत ते. समोर मृत्यू दिसत असताना एका क्षणाचाही विचार न करता ते हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. खरं तर त्यांना मुक्ती मिळाली असावी. माझ्या येण्यानं ते गेले का? तसं नसावं. त्यांचं ध्येयच ते असावं. आणि ध्येय म्हणजे तरी काय? ध्येय आणि जीवन
हे एकमेकांना पूरक शब्द असावेत. ध्येयाशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय ध्येय नाही. काही जण मृत्यूच्या भीतीनं जीवन कंठत असतात. मृत्यूला हाताशी धरून विश्वासानं टाकलेलं पाऊल म्हणजे जीवन. एवढी सोपी व्याख्या. अशा जीवनाला साध्य करण्यासाठी जो आराखडा मांडला जातो तेच ध्येय. मग ज्या व्यक्तीनं ध्येयासाठी मृत्यूला सदैव हाताशी धरलं त्याला त्यात कसली आली भीती? तो खरा चिरंजीवी. मला दुःख करण्याचं काहीच कारण नाही. मी त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवलं. अचानक कसली तरी चाहूल लागल्यानं रविकुमारनं मागे वळून पाहिलं. बराच वेळापासून रवीच्या नकळत प्रियल त्याच्या मागे येऊन उभी होती. ती रवीच्या शेजारी येऊन उभी राहिली. तिचे केस हवेच्या झोतासोबत भुरूभुरू उडत होते. ती उडणाऱ्या केसांना थोपवून धरू शकत नव्हती. थंड हवेमुळे तिच्या हातावरील लव उभे राहत होते. अंधुक प्रकाशात तिचं सावळं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. तिनं जवळच खुर्चीवर ठेवलेलं सिगारेटचं पाकिट उघडून बघितलं आणि म्हणाली, कसला विचार करतोयस एवढा? काही नाही ग, असंच. रवी समुद्राकडे पाहत म्हणाला. कसं काही नाही? सिगारेटच्या पाकिटाकडे पाहत प्रियल म्हणाली. सांग ना, कसला विचार करतोस? खरंच काही नाही ग, समुद्रासोबत थोड्या गप्पा मारतोय. अच्छा, चांगल्याच गप्पा सुरू आहेत वाटतं. समुद्र पण सिगारेट ओढतो का? प्रियल रवीच्या डोळ्यात पाहत म्हणाली. अगं नाही काही, स्वतःला थोडं आजमावून पाहत होतो. थोडं मागे वळून बघत होतो. पाय अजून किती घट्ट आहेत ते पाहत होतो. रवी हसत म्हणाला. अच्छा, म्हणजे सिंहावलोकन सुरू होतं तर? प्रियल म्हणाली. तसं समज. हो, पण सिंहावलोकन फक्त सिंहच करू शकतो. हं. अच्छा, मग आहेत का अजूनही पाय घट्ट? मलाच नाही समजत. भीती वाटतेय, काळजी वाटतेय. अरे एवढा काय विचार करायचा त्यात? जे येईल ते येईल समोर. हं, आत्तापर्यंत तरी कुठे विचार केला होता? ते खरंय ग, पण गेल्या 2-3 दिवसात एवढ्या अनपेक्षित घटना, व्यक्ती आणि प्रसंग पाहिलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मृत्यू ऐकले आणि पाहिलेत. त्यामुळे माझ्यावरच विश्वास बसत नाहीये. रवी, मृत्यूला एवढं सिरियसली घेण्यात काय अर्थ आहे? प्रियल रवीकडे पाहत म्हणाली. का? तू घेत नाही सिरियसली? नाही, तसं काही नाही रे. पण मृत्यू म्हणजेच शेवट, अतिशय महत्वाचं असं मला नाही वाटत. त्यापेक्षाही दुसरं काहीतरी महत्वाचं असावं. आणि हे मी तुझ्याकडूनच शिकले. असं? मग यापेक्षा तुला महत्वाचं काय वाटतं? समोर आलेला प्रत्येक क्षण अनुभवणं हीच सर्वात महत्वाची गोष्ट. खरं तर महत्वाचं असं काही नसावंच. मला वाटतं आपल्या समोरच्या परिस्थितीनुसार त्या गोष्टीचं महत्व ठरत असावं. कोणतीही एकच गोष्ट कायमची महत्वाची नसावी. आपल्या गरजेनुसार त्या गोष्टीचं महत्व कमी अधिक होत असावं. मग ती गोष्ट मृत्यू का असेना. प्रियल, पटतंय सगळं मला, पण का कुणास ठाऊक आतून अतिशय निराश वाटतंय. एका बाजूनं वाटतंय की सगळं काही आपल्या हाती येईल, पण दुसऱ्याच क्षणी ही भीती वाटतेय की सगळं काही हातून निसटून जाईल. प्रियल प्रथमच रवीच्या चेहऱ्यावर अशी खिन्नता पाहत होती. आभाळातून पडलेला एखाद दुसरा चुकार थेंब अंगावरून घसरत होता. तो एकच थेंब उभ्या अंगाला काटा आणत होता. रवी, तूच असा नाराज झालास तर आम्ही काय करायचं? आणि एवढं दुःखी निराश व्हायला झालं तरी काय? ज्या गोष्टींवर विश्वास ठेवला त्याच गोष्टी सोडून जाण्याची भीती वाटते. आजपर्यंत तर माझ्या बाबतीत तेच घडत गेलंय. रवीच्या तोंडून असे शब्द ऐकणं प्रियलला नको वाटत होतं. तिनं एकदा पाठीमागं राहिलेल्या मुंबईकडे नजर टाकली.
समुद्राच्या चमकणाऱ्या पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. पाण्याच्या पृष्ठभागावर लक्षावधी दीप उजळल्याचा भास होत होता. असं कसं? विश्वास ठेवता क्षणीच आपण त्या गोष्टीचा भाग बनून जातो. त्यानंतर ती गोष्ट सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, प्रियल म्हणाली. या घडणाऱ्या सगळ्या प्रसंगांमुळे, त्याच्या आवाक्यामुळे मला माझी किंमत शून्य वाटतेय. या समुद्राच्या अवाढव्य रूपासमोर तर मी आणखीनच खचतोय. मला या क्षणी असं वाटू लागलंय की ज्याला कुणाला आपण स्वतः खूप मोठे आहोत, जो काही आहे तो मीच आहे असं वाटतं ना, त्याने एकदा या समुद्राकडे डोळे उघडून पाहावं. माणसाला त्याची अवकात समजते. हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो रवी. या क्षणी तुला या समुद्रापुढे तुझी किंमत शून्य वाटते, तर मला समुद्राची कीव येतेय. जगभरातील नद्या वाहत येऊन समुद्राला मिळतात, पण समुद्र एवढा मोठा अमर्याद असून याला नाही वाहता येत. याच्या लाटा मैलोन-मैल प्रवास करून किनाऱ्याला भेटायला येतात, पण किनारा त्यांचा स्वीकार करत नाही. आलेल्या लाटांना तो परतवून लावतो. पदोपदी त्यांचा अपमान होतो. सागराच्या हातात काय आहे? अरे, साध्या हालचालीसाठी सुद्धा त्याला वाऱ्याची गरज लागते. आपण ज्याला अमर्याद म्हणतो त्यालाही कुठंतरी किनारा आहेच ना. त्यालाही मर्यादा आहेत. त्यालाही दुःख असेल. ज्याला वाहता येत नाही त्याचं जीवन किती रुक्ष, मग ते पाण्याचं डबकं असो वा अथांग समुद्र. नुसतंच त्याच्या आकाराकडे पाहून त्याला मोठं ठरवण्यात आणि त्या मानानं स्वतःला कमी ठरवण्यात काय अर्थ आहे रवी? आणि राहिला प्रश्न अवकातीचा, तर अवकात या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, सुंदर आहे. आपण चुकीच्या अर्थानं वापरून या शब्दाची किंमत कमी केली आहे. अवकात म्हणजे मर्यादा. ज्याला अवकातीच्या आत म्हणजे मर्यादेमध्ये राहून काम करायचंय, तो कधीच काही वेगळं उच्च करू शकत नाही. ज्याला सर्वसामान्यांपेक्षा वेगळं दिव्य जीवन जगायचंय, ज्याला वेडं ध्येय उराशी बाळगायचंय, त्यानं स्वतःच अवकातीच्या वर आलंच पाहिजे. अवकातीमध्ये राहून कधीच उच्च ध्येय नाही गाठता येत रवी. समुद्रावर नजर टाकत प्रियल बोलत होती. थक्क होऊन रवी तिचा प्रत्येक शब्द ऐकत होता. प्रियल, समुद्राला किनारा असेलही, पण आपल्या किनाऱ्याचं काय? आपल्याला शेवट कधी मिळेल? नुसती धावाधाव करून थकलोय मी. नको वाटतंय मला हे सगळं आता. डॉक्टर प्रशिकचा जीव गेला ही गोष्ट मला स्वस्थ बसू देत नाहीये. आणखी असा काही प्रसंग येऊ नये म्हणून हे नको वाटतंय. रवीच्या या बोलण्यावर प्रियल म्हणाली, रवी, खरं तर तुला काही समजावून सांगण्याची माझी पात्रता नाही. पण तुला असं परिस्थितीसमोर हतबल झालेलं मला आता सहन होत नाहीये. यात माझं विशेष असं काही नाही. जे आहे ते तुझ्याकडूनच मी शिकले म्हणून तुला सांगावं वाटतं की हा काही शेवट नाही. हा तुझ्या आयुष्याच्या पुस्तकातला शेवटचा धडाही नाही आणि पुस्तकातलं शेवटचं पानही नाही. आज तू कुठे आहेस, किती बुडालेला आहेस, किती तळाशी आहेस, यानं काहीच फरक पडत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की हा काही शेवट नाही. नाही, मला माहिती आहे की तू खूप कठीण प्रसंगातून जातोयस, पण तू एकटा नाहीयेस रवी. आम्ही पण आहोत तुझ्यासोबत. प्रसंग कितीही कठीण असो, तुला त्या ठिकाणी काही काळ थांबावं लागेल. स्वतःला भक्कमपणे उभं करावंच लागेल. तुला समजून येईल की कठीण प्रसंगी झालेल्या वेदनाच तुला तुझं चरित्र आणि चारित्र्य घडवण्यासाठी उपयोगी पडतील. त्यासाठी तुला तुझी किंमत शोधावी लागेल, मोजावी लागेल. यासाठी तुला तुझ्यावरच काम करावं लागेल. स्वतःमध्येच असं काही शोधावं लागेल जे तुला खात्री देईल की माझा जगावर प्रभाव आहे. अर्थातच हे अचानकपणे एका दिवसात घडणार नाही. तुझ्या अडचणी आणखीन वाढतील. तुझ्या समोरचे प्रसंग आणखी बिकट होत जातील. अख्खी दुनिया तुला संपवण्यासाठी उभी राहील. पण तुझं मन जर वज्रासारखं असेल आणि मनगट जर पोलादी असेल,
तर तुझा या अडचणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. तुला वाटेल मी हे काम करू शकतो. यानंतर तू कधीही असं म्हणणार नाहीस की हे माझ्यासोबतच का घडतंय. बस हीच ती वेळ ज्यावेळी सर्वजण तुझ्याकडेच पाहतील. दयेनं किंवा काळजीनं नाही, आशेनं पाहतील. कारण तुझी मजबूती हा त्यांच्यासाठी आशेचा किरण असेल, त्यांची मजबूती असेल. पावलं हळू उचल, पण आता थांबू मात्र नकोस. रवी, तू श्रीमंत आहेस, श्रीमंतीपेक्षाही मोठा आहेस. कारण आयुष्य किती मोठं आहे, सुंदर आहे, हे अनुभवण्याची पात्रता तुझ्यात आहे. तुझा दृष्टिकोन सर्वांपेक्षा वेगळा आहे. तुझ्याकडे जन्मजात प्रतिभा आहे. प्रत्येकाजवळ ती असतेच असं नाही. खूप नशीबवान आहेस तू. फक्त डोळे उघडून बघ. मग पहा, तुझ्या कर्तृत्वानं केवळ तूच बदलणार नाहीस, तर इतरांच्याही मनात तुझ्यासारखं व्हायची इच्छा होईल. तुझ्या कर्तृत्वानं दुसऱ्यांना स्फूर्ती येईल. लोक तुझ्याकडे बोट दाखवून म्हणतील, यानं करून दाखवलं. प्रियलचा एक एक शब्द रवीच्या थेट हृदयापर्यंत जात होता. तिच्या एकेका वाक्यागणिक त्याची नजर चमकत होती. तिच्या त्या बोलण्यानं तो खोल अशा गर्तेतून बाहेर आला. कुठली तरी अनामिक शक्ती प्रियलच्या तोंडून बोलत असल्याचा त्याला भास झाला. त्याच्या डोक्यातील नकारार्थी विचार कुठच्या कुठे पळाले. मनावरचं दडपण निघून गेल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. एक प्रकारची न अनुभवलेली शांतता तो आता अनुभवत होता. इतका वेळ चुकार थेंबांनी येणारा पाऊस आता वाढू लागला. त्याचा टप टप आवाज बोटीवर टिपऱ्या वाजवू लागला. प्रियल रवीकडेच पाहत होती. त्याच्या डोळ्यात चमकणारं विलक्षण तेज तिच्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होती. रवीनं एकदा समुद्राकडे नजर टाकली. पडणाऱ्या थेंबांनी पाण्याचा पृष्ठभाग हलवायला सुरुवात केली. पण यामुळे आता समुद्राची शांतता अजिबात भंगणार नव्हती. रवीनं प्रियलकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच पाहत होती. काही क्षण असेच गेले. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहत राहिले. डोळ्यातून आरपार जाऊन दोघांच्याही नजरा थेट एकमेकांच्या हृदयाला भिडल्या. नजरांनी हृदय जागं केलं. हृदयाची स्पंदनं वाढू लागली. कसलेही शब्द नसलेल्या सुंदर भाषेनं संवाद करू लागली. आता तिथं ना समुद्र होता, ना लाटा, ना आभाळ होतं, ना पाऊस, ना वारा होता, ना चांदणी होती, ना रवी होता, ना प्रियल, ना त्यांचे डोळे, ना त्यांच्या नजरा. होती फक्त स्पंदणारी दोन हृदय. जगातील सर्वात पवित्र भाषा म्हणजे हृदयाची भाषा, प्रेमाची भाषा. तिथे ना कोणते शब्द असतात, ना कोणते उच्चार असतात, ना कोणते हावभाव असतात. दुनियेतील प्रत्येकाला ही भाषा येते. अख्खी दुनियाच या प्रेमाच्या भाषेवर चालते. सर्वात सुंदर आणि सामर्थ्यवान असं जर काही असेल तर ते प्रेम, आणि तेवढीच सुंदर आणि सामर्थ्यवान त्याची भाषा. अख्ख्या जगाला या प्रेमाच्या भाषेनं भारून टाकलंय. पूर्ण विश्व एकमेकाशी कुठे ना कुठे जोडलंय, आणि या विश्वाला जोडून ठेवणारा धागा म्हणजे प्रेम. सूर्याचं पृथ्वीवर असलेलं प्रेम, आभाळाचं जमिनीवर असलेलं प्रेम, जमिनीचं झाडांवरचं प्रेम, पर्वतांचं नदीवरचं प्रेम, नदीचं सागरावरील प्रेम, सागराचं किनाऱ्यावरचं प्रेम, फुलपाखराचं सुगंधावरचं प्रेम, सुगंधाचं फुलावरचं प्रेम, फुलाचं काट्यावरचं प्रेम, काट्याला सुद्धा प्रेम होतं. काटा टोचताच वेदनेच्या डोळ्यात पाणी येतं. काट्याचं प्रेम, दगडधोंड्यांचं प्रेम, मातीचं तिच्या उदरातील अंकुरावर प्रेम, वेलीचं झाडावर प्रेम, झाडाचं फांदीवर, फांदीचं खोप्यावर, खोप्याचं चिमणीवर, चिमणीचं इवल्याशा चोचींनी चिवचिवणाऱ्या पिलांवर प्रेम, आईचं प्रेम, झऱ्याचं विहिरीवर प्रेम, धबधब्याचं उंचीवर प्रेम, भोवऱ्याचं पाण्याच्या खोलीवर प्रेम, वावटळीचं आभाळावर प्रेम, शिकाऱ्याचं भक्ष्यावर प्रेम, भक्ष्याचं मृत्यूवर प्रेम. निसर्गाच्या कणाकणात प्रेम पेरलेलंय.
देणाऱ्याचं घेणाऱ्यावर प्रेम, घेणाऱ्याचं देणाऱ्याच्या हातावरचं प्रेम, आनंदाचं दुःखावर प्रेम, अहंकाराचं रागावरील प्रेम, स्त्रीचं सौंदर्यावरील प्रेम, पुरुषाचं सामर्थ्यावरचं प्रेम, जगण्याचं मृत्यूवर प्रेम, जीवनाचं जीवनावर प्रेम, प्रेमाचं प्रेमावरील प्रेम, डोळ्यांचं अश्रूंशी असलेलं प्रेम, अश्रूंचं गालांवरील प्रेम, गालांचं ओठांवर प्रेम, या ओठांचं त्या ओठांवर प्रेम, हृदयाचं हृदयाशी प्रेम. क्षणांमागून क्षण उलटले. बराच कालावधी उलटून गेला असावा असं त्यांना वाटून गेलं. रवीनं त्याच्या दोन्ही हातात प्रियलचा उजवा नाजूक तळहात धरला. तशा थंडीतही तिचा तळहात उबदार भासत होता. त्यानं तिचा हात वर उचलला आणि अलगदपणे त्याचे ओठ तिच्या बोटांवर टेकवले. ओठांचा स्पर्श. त्या एका स्पर्शानं प्रियलचं सर्वांग मोहरून निघालं. जशी प्रेमाची भाषा तशीच स्पर्शाची सुद्धा एक भाषा असते. तिच्या डोळ्यातून आरपार जाऊन तिच्या हृदयाशी भिडलेली आपली नजर जराही न ढळू देता रवी उजव्या गुडघ्यावर बसला. तिचा उबदार तळहात आपल्या हातात आणखी घट्ट धरून म्हणाला, प्रियल, तू आत्ता जे काही बोललीस त्यातला शब्द मी माझ्या मनावर कोरून ठेवलाय. पण एवढ्यानं मला समाधानी व्हायचं नाही. तुझे हे बोल मला आयुष्यभर ऐकायचेत. लग्न करशील माझ्यासोबत? रवीच्या एकेका शब्दानं प्रियल मोहरून उठली. तिची अवस्था शब्दबद्ध करण्याच्याही पलीकडे पोहोचली. एखाद्या सामर्थ्यवान वादळात एखादं नुकतंच उमललेलं फूल सापडावं आणि नजरेचं पातं लवायच्या आत ते कुठल्या कुठे उडून जावं अशी प्रियलची अवस्था झाली होती. रवीच्या बोलण्यानं तिचं अस्तित्वच संपून गेलं होतं. जे शब्द ऐकण्यासाठी एखादी स्त्री कित्येक दिवस वाट पाहत असते, मनात झुरत असते, ते शब्द प्रत्यक्ष प्रियलच्या कानावर पडले होते. बोटीच्या हेलकाव्यांसोबत तिचं मनही हिंदोळे घेत होतं. दूर दूर भराऱ्या मारून पुन्हा परत येत होतं. ती शब्दशः हवेत होती. डावा हात तोंडावर ठेवून तिनं डोळे आनंदानं विस्फारले. काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. आनंदाच्या भरतीपुढे तिला शब्द सुचत नव्हते. रवी तिच्यासाठी परफेक्ट होता. तिनं मान हलवून तिचा होकार कळवला. तसं रवीच्या ओठांवर प्रसन्न स्मित उमटलं. तो उभा राहिला. त्याच्यासाठी सुद्धा प्रियल परफेक्ट होती. पाऊस वाढू लागला. वर आभाळ एक झालं होतं. खाली समुद्र सुद्धा एकवटला होता. आभाळ आणि समुद्राला पाऊस एक करत होता. प्रियल आणि रविकुमारही मनानं एक झाले होते. रविकुमार एक पाऊल पुढे आला. मृगाच्या सरी डोक्यावर बरसत होत्या. दोघंही त्या सरींनी नखशिखांत ओले चिंब झाले होते. प्रियलच्या कपाळावरून ओघळलेले थेंब तिच्या नाजूक पापण्यांवर अडत होते. तिथून निसटून हनवटीपर्यंत ओघळून येत होते. एखाद्या अभिजात कलाकारानं घडवलेल्या सोन्याच्या आभूषणानं जडवलेल्या सुंदर मोत्यांसारख्या थेंबांच्या सोबतीनं तिच्या पापण्या आणखीन सुंदर दिसत होत्या. एखाद्या डोहाच्या काठावर उगवलेल्या रानपात्यासारख्या भासत होत्या. त्या पापण्यांभोवती पसरलेलं काजळ आज कोणताच निषेध पाळणार नव्हतं. सरींनी भिजलेली प्रियल या क्षणी वेगळीच भासत होती. तिचं सावळं सौंदर्य पावसानं आणखीन खुलवलं. झोपलेली स्त्री जितकी सुंदर दिसते तितकीच भिजलेली स्त्री सुंदर दिसते. दोघंही समोरासमोर उभे होते. रवी एक पाऊल पुढे येताच प्रियल शहारली, गारठली. त्याचा पवित्रा पाहून तिची हालचाल बंद झाली. दोघांमध्ये फक्त एका श्वासाचं अंतर होतं. दोघांचेही उष्ण श्वास एकमेकांना जाणवत होते. रवीनं प्रियलचे कमळासारखे गाल आपल्या ओंजळीत घेतले. स्पर्श होताच तिचे गाल गोरेमोरे झाले. रवीनं मान झुकवली. तिच्या सर्वांगाला चंदनासारखा नैसर्गिक सुगंध येत होता. रवीनं हलकेच तिच्या भारदस्त कपाळावर त्याचे ओठ टेकवले. तशा नकळत तिच्या पापण्या मिटल्या गेल्या. तिचं सर्वांग शहारून उठलं. भाळावरील चुंबन ही स्त्रीसाठी अत्यंत सुरक्षिततेची भावना असते. या चुंबनात वासना कधीच नसते.
अत्युच्च प्रेमाचं प्रतीक म्हणजे भाळावरील चुंबन. रवीनं त्याचे ओठ प्रियलच्या आरक्त नाकाच्या शेंड्याला स्पर्शून अलगद खाली ओठांच्या समोर आणले आणि गुलाबाच्या नाजूक पाकळीसारख्या तिच्या गुलाबी ओठांवर टेकवले. तिचे ओठ क्षणभर थरथरले. ओठाचा ओठाशी स्पर्श. एका श्वासाचं अंतरही नाहीसं झालं. त्या स्पर्शागणिक ती बावरली, मोहरली, रोमांचित झाली. एका अपूर्व अशा अनुभवानं तिनं डोळे घट्ट मिटले. दोघांचेही श्वास वाढले. ते उष्ण श्वास एकमेकात एकरूप होत होते. थंड वाहणारी हवा सुद्धा त्या श्वासांना उष्ण होण्यापासून रोखू शकत नव्हती. प्रियलचा श्वास गतीने वाढत होता. त्या श्वासासोबत तिचे भरदार उरोज वरखाली होत होते. अंगाला घट्ट चिकटलेल्या कपड्यामुळे ते आणखी सुंदर दिसत होते. बरसणारा पाऊस हे दृश्य आणखी मोहक बनवत होता. रवीचे हात नकळत तिच्या भिजलेल्या कमरेवर विसावले. तिची नाजूक कंबर आणि यौवनानं रसरसलेली काया बहरून उठली. प्रियलनं नकळत तिच्या टाचा उंचावल्या आणि पुढच्याच क्षणी तिच्या हातांचा घट्ट विळखा त्याच्या मानेभोवती पडला. त्याच्या हाताची बोटं तिच्या पाठीवर रुतत होती. ओठ ओठांवर टेकले, एकमेकांना भिडले, एकमेकात मिसळून गेले. इतके की कोणता ओठ कुणाचा हे जवळून घसरणाऱ्या पावसाच्या थेंबालाही समजत नव्हतं. चुंबन. चुंबन हे केवळ स्त्री आणि पुरुषाच्या त्वचेचा स्पर्श नसतो, तर दोन मनांचं मिलन असतं. चुंबनाला स्पर्श असतो. चुंबन नजरेनं दिसतं. चुंबनाला गंध असतो. चुंबनाला आवाज असतो. चुंबनाला एक चव असते. पंचेंद्रियांना जागृत करण्याची ताकद चुंबनात असते. पुरुषाला चुंबनाची कला एखाद वेळी शिकावी लागते, पण स्त्रीमध्ये ती उपजतच असते. इथंही तसंच होतं. दोन शरीरं उरलीच नव्हती. जशी मन एक झाली तशी शरीरही एक झाली. सुरुवातीला बावरलेली प्रियल आता निसंकोच झाली होती. तिला आवर घालणं आता रवीच्याही हातात राहिलं नव्हतं. तो तिला आवर घालणारही नव्हता. भर समुद्रात पावसाच्या साक्षीनं घट्ट आलिंगनात ते विसावले होते. दोन जीव एकरूप झाले होते. उत्कट अवस्था पूर्ण भरात असतानाच प्रियलनं तिचे ओठ विलग केले. डोळे उघडून ती म्हणाली, रवी, मला तुला काही सांगायचंय. रवीनं तिचे ओठ ओठांनीच बंद केले. क्षण दोन क्षण असेच गेले. रवीनं ओठ मागे घेतले आणि म्हणाला, त्याआधी मला तुला काही विचारायचंय. विचार ना. तिचा हात त्याच्या दाट ओल्या केसातून फिरत होता. तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा मजबूत करत तो म्हणाला, प्रियल, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आजवर ही अवस्था मी कधीच अनुभवली नव्हती. माझंही तुझ्यावर खूप खूप प्रेम जडलंय रवी. प्रियल तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ नेत म्हणाली तसं त्यानं त्याची मान आणखी मागे नेली. प्रियलला ते खिजवल्यासारखं, तरीही ते हवंहवंसं वाटलं. रवी म्हणाला, तूच म्हणालीस ना की एकदा विश्वास टाकला की आपण त्या गोष्टीचा भाग बनून जातो. मग मीही आता तुझाच भाग बनून गेलोय. त्याचं एक शीघ्र चुंबन घेत ती म्हणाली, मग पुढे बोल ना. प्रियल, तू माझ्या आयुष्यात आलीस. माझ्या वाढदिवशी एवढी सुंदर भेट मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी तुला कधीच माझ्यापासून विलग होऊ देणार नाही. मला सांग की न्यायालयातून बाहेर आल्यानंतर मी तुला तुझ्या घरी जायला सांगितलं होतं, तरी तू का गेली नाहीस? मी तुला याचं उत्तर सांगितलंय आधीच, प्रियल म्हणाली. पण तू तुझं एवढं महत्वाचं पेपर प्रेझेंटेशन सोडून का आलीस? रवीच्या या प्रश्नावर त्याच्या पाठीवर हात फिरवत प्रियल म्हणाली, मला त्यापेक्षाही हे महत्वाचं वाटलं. आणि का कुणास ठाऊक, मला त्याच वेळी तुझ्याबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर विसावलं. प्रियल, तुला एवढा राग नेहमीच येतो का? म्हणजे? म्युझियम समोर अजित मानेला मारतेवेळी जेवढा राग तुला आला होता तेवढा राग नेहमीच येतो का? रवी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला,
तसे तिने तिचे ओठ त्याच्या ओठात पुन्हा अडकवले. रवीच्या हाताचा विळखा अजूनच घट्ट झाला. क्षण 2 क्षण असेच गेले आणि रवीनं विचारलं, प्रियल, मंत्रालयात एका हाताच्या अंतरावर असलेला आदित्य सोडून अजित मानेनं तुझ्यावरच गोळी का चालवली? रवीचे प्रश्नांमागून प्रश्न चालू होते. एकेका प्रश्नागणिक प्रियलचं सर्वांग थरथरू लागलं. तिच्या शरीराची कंपनं रवीचं शरीर अनुभवू लागलं. सांग ना प्रियल, मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी तू कुणाला फोन केला होतास? रवीच्या या प्रश्नासरशी तिनं डोळे विस्फारले. एक प्रचंड भीतीची कळ तिच्या सर्वांगातून उठली. तिला रवीच्या मिठीतून बाहेर पडावंसं वाटलं, पण रवीच्या शब्दांचा आणि हाताचा विळखा एवढा घट्ट होता की प्रियलला त्यातून स्वतःला सोडवणं अशक्य झालं. तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात पाणी दाटलं. तिचे ओघळलेले अश्रू ओठांनी टिपत तो पुढे म्हणाला, आपली प्रत्येक गोष्ट रामचंद्रनला कशी कळत होती? त्या थंडीतही तिच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या. का विश्वासघात केलास तू माझा? मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तुझा भाग बनून गेलोय मी. माझं प्रेम जडलंय तुझ्यावर. मी तुला आता माझ्यापासून वेगळं नाही करू शकत. पण सांग ना, अशी का वागलीस तू? कोण आहेस तू नक्की? का फसवलंस मला तू? बोलता बोलता रवीचे डोळे पाण्यानं भरून आले. त्याची बोटं तिच्या पाठीवर रुतू लागली. प्रियलच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. ती मानेनं फक्त नाही नाही म्हणत होती. अशा अवस्थेत ना ती त्याच्या मिठीत विसावू शकत होती, ना मिठीतून बाहेर पडू शकत होती. एखाद्या शापित शिळेसारखी स्तब्ध होती. बोल ना काहीतरी, असं म्हणत रवीनं तिच्या दंडांना धरून गदागदा हलवलं आणि तिच्या भोवतीची मिठी सोडली आणि खुर्चीवर ठेवलेलं सिगारेटचं पाकिट उचललं. पावसानं सर्द होऊन पडलेलं ते पाकिट त्यानं रागानं समुद्रात फेकून दिलं. कितीही ठरवलं तरी तो तिच्यावर राग व्यक्त करू शकत नव्हता. त्यानं खरंखुरं प्रेम केलं होतं. रवी, चुकलं माझं, अडखळत ती म्हणाली. तिला ना पावसाचं भान होतं ना समुद्राचं. शक्य झालं तर मला माफ कर. मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. मला माफ कर रवी. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला दूर नको करूस. रडत रडत ती बोलू लागली. पण तू का केलंस असं? रवी तिच्या जवळ येत म्हणाला. त्याच्या धीराच्या बोलण्यानं तिला थोडं बरं वाटलं. ती शब्द जुळवत म्हणाली, मी रामचंद्रनसाठी काम करत होते. अगदी म्युझियम मधून बाहेर पडेपर्यंत मी आपली प्रत्येक गोष्ट त्याला कळवत होते. पण जेव्हा माने तुझ्यावर हावी होत होता तेव्हा मात्र मी त्याची साथ सोडली. मला माझी चूक समजली. मी फक्त तुझ्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. जशी मी तसाच अजित माने. रामचंद्रननं आमचा उपयोग करून घेतला. मी अजितला ओळखत सुद्धा नव्हते. रामचंद्रन एकाच वेळी आम्हा दोघांना खेळवत असावा. त्याला जेव्हा समजलं की मी आता कामाची राहिलेली नाही, तेव्हा त्यानं मला मारायला मानेला पाठवलं. रवी, रवी, इथून जर मी गेले तर रामचंद्रन मला जिवंत सोडणार नाही. आणि जर तूही मला दूर केलंस तर या समुद्रात जीव दिल्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नाही. प्रियलला अधूनमधून हुंदके येत होते. पश्चात्तापाची धग माणसाला करपवून टाकते. रवी तिच्या जवळ गेला. तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात त्यानं खोलवर पाहिलं. तिचे डोळे तिच्या खरेपणाची साक्ष देत होते. ते निरागस भाव तो डोळ्यांनी टिपत होता. तिची हिंमत होत नव्हती त्याच्या नजरेला नजर मिळवायची. खाली बघत ती म्हणाली, रवी, मी तुझ्या आयुष्यात मुद्दामच आले. पण जेव्हा सत्य समजलं तेव्हा मी घाबरले. तू दूर जाशील याची भीती वाटू लागली. 2 वर्षांपूर्वी दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल रामचंद्रनला आमच्या कॉलेजमध्ये बोलावलं होतं.
त्यावेळी आमच्या प्राचार्यांनी मला पदवी देतेवेळी रामचंद्रनशी माझी ओळख करून दिली. माझे वडील आजारी होते. त्यांच्या आजारासाठी आमचं सगळं संपलं होतं. ओळख करून देताना मुलगी होतकरू आहे, अभ्यासू आहे, पण परिस्थितीनं नाडली आहे असं प्राचार्य म्हणाले आणि बाबांच्या उपचारासाठी मदत करण्याची रामचंद्रनला विनंती केली. रामचंद्रननं मला हेरलं. त्याच्या लोकांकरवी आर्थिक मदत करायला सुरुवात केली. पैसे आले, पण वडील गेल्या वर्षीच गेले. त्यानंतरही पैसा येत राहिला. माझे हात उपकाराच्या ओझ्याखाली अडकत गेले. हळूहळू त्यानं मला कामाचं स्वरूप सांगितलं. योग्य संधी आल्यानंतर तो माझा वापर करणार होता. माझ्यासारखे, मानेसारखे बरेच लोक त्यानं पाळलेले असतील. तुझ्या रूपात ती संधी आली. माझ्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही हनी ट्रॅप तयार केला आणि मॅनेजरची मुलगी बनून मी तुला जामीन द्यायला आले. पण खरं तर या ट्रॅपमध्ये मीच अडकत गेले. तुला पहिल्यांदा पाहिलं तिथंच मी तुझ्यावर अर्धी फिदा झाले होते. तुझं वागणं, बोलणं मला भावत होतं, पण माझं कामही महत्वाचं होतं. स्वतःला कशी तरी रोखत होते. कारमध्ये मी झोपेत असताना तुझं माझ्याकडे पाहणं, प्रशिकच्या घरी गॅलरीमध्ये तुझं बोलणं, मी तिथंच स्वतःला तुझ्यासाठी अर्पण केलं होतं. आता मी तुझी आहे, फक्त तुझी. ती त्याला मिठी मारत म्हणाली. तिच्या काळ्याभोर लांब केसातून तो बोटं फिरवत होता. जणू त्या केसात तो गुंतला होता. म्हणजे आज शिकाऱ्याचीच शिकार झाली म्हणायची. हो, त्याच्या भारदस्त छातीवर डोकं ठेवत ती म्हणाली. पण तुला हे कसं समजलं रवी? मी तर खूप काळजी घेतली होती. यावर रवी हसला आणि म्हणाला, आज दुपारी जेव्हा मी ग्रँट हॉस्पिटलमध्ये कपडे बदलण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझ्या वडिलांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की औरंगाबाद ब्रँचचे आपले मॅनेजर त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना बांधून टाकण्यात आलं होतं. आणि त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की मॅनेजर अजून अविवाहित आहेत. पण काही म्हणा प्रियल, तू नाटक खूप छान केलंस. अभिनंदनाला पात्र आहेस तू. यावर प्रियल लाजली, संकोचली. गप्रे आता. मला माहिती आहे की तू मला आयुष्यभर चिडवणार आहेस. ती त्याच्या खांद्यावर हात फिरवत म्हणाली, जे झालं ते चांगलंच झालं, नाहीतर तू माझ्या आयुष्यात आलीच नसतीस. आय लव्ह यू प्रियल. आय लव्ह यू टू. दोघं पुन्हा मिठीत अडकले. पाऊस साक्षीदार होऊन पाहत होता, मनसोक्त बरसत होता. दोन प्रेमी जीवांना भिजवत होता. चांदणी हेलकावे खात सागर पार करत होती. लाटांना मागे टाकत होती. मिलनात समुद्रही सामील झाला.